बैलांना पाण्यावर आणलंय. तो 2 महिने झाला आपला हौद भरला नव्हता. आताशी काल आपला हौद पूर्ण भरला आहे. आज बोर बंद ठेवला आहे कारण की हौद भरला आहे. आता मागचे 2 महिने हौद एवढा कधीच भरला नव्हता आणि चिमण्या पण पाणी पितोय. तर आता आपण बैल धुणार आहेत. आज वेळ भेटला तर आज धुईल किंवा उद्याच्याला धुईल, कारण बैल महिना झाला धुतलेच नाहीत कारण पाणी नव्हतं तेवढं आपल्याकडे. महिना 1.5 महिन्याच्या वर झालं बैल धुतले नव्हते कारण पाणी नव्हतं. थोडं पाणी लय महत्त्वाचं होतं. पण आता पाणी झालं ना, तर आता बैलांना मी आज किंवा उद्या धुवून काढेल. लय दिवस झालं धुतलेले, त्यांची सवय मोडली धुवायची. आजांना चरायला नाही सोडलं. गावरान पण घरीच आहेत. खाऊन वगैरे झाले, रिकामे बसल्यात. मी आता बैलांना घेऊन जाणार आहे आवतावर. आवत आणले आपल्या नेपेरच्या शेताच्या बाजूला मोसंब्यात. तर इथं हाणायचे आवत. तर आता चालू करतो आवत हाणायला. ह्याच्यात गवत मध्ये जिथं मोसंब्याची लाईन ना तिथं लय वाढलं आहे गवत. मध्ये ट्रॅक्टरने मोकळलं होतं ना, त्याच्यामुळे बाजूला गवत नाही, पण जिथं मोसंब्यात तिथं गवत आहे. बैलांना मुंगशे घालतात, परेशान करतात गवत असल्यावर. सर्जन तर काढलं मुंगसं. या मोसंब्या शेतात आडवी पाळी घालतोय तर काय तणच निघत नाही. तण पाठीमागे तसंच राहतंय व्यवस्थित, पूर्ण वापसा पण नाही. आणि ही तण हरळ काँग्रेस आहे ना, ते अचानक लागतोय, पास वर येते आणि हे निघतच नाही. थोडंफार निघतंय, बाकी निघतच नाही. इकडं असं निघलंय. काँग्रेस जास्त वाढला पाऊस पडल्यापासून. मध्ये नाही, पण हे कडीचं आणि हराळ तर नुसतं आवत वर बढतंयच. जो काँग्रेस आहे तो निघतोय, पण हराळ वर बढते. कुठं काँग्रेस बी तसंच राहतोय. मोसंबीच्या शेतात आडवा आवथानात होतो, तर कडापासून इथपर्यंत आलो आहे आडवा आवथानात. इथं आवत सोडले. इथं म्हणजे आपले पेरूचं झाड आहे ना, तर इथं आवत सोडले. बैल इथं चरतायत. बैल चरतायत ना, तिथवरच राहिले. म्हणजे मी उभा इथून बैल चरता एवढंच राहिलं होतं. झालं असतं 15-20 मिनटात झालं असतं, पण नंतर पण काही काम नाही ना, आता काम उरकत आलेत. त्याच्यामुळे म्हटलं तो आरामात घ्यावा. तर बैलांना सोडले थोडंसं खायला. गवत पण आले बऱ्यापैकी खायला. बैलांना थोडं खाऊन देतो, पाणी पाजतो, परत थोडं खाऊन देतो आणि मग नंतर बघतो मग धरायचं की नाही. आपलं काटवणातलं शेत आहे ना, तर ते पेरून झालं आहे. तिथं ट्रॅक्टरने पेरलं आहे सोयाबीन. आपल्याला ते शेत ट्रॅक्टरनेच पेरायचं होतं. आणि इथलं पण जे लिंबण्याचं वरचं शेत होतं ना, तर तिथं आपलं शेड आहे, दुसरं मोत्या बांधतो ते, तर ते तिथं पण पेरलं आहे सोयाबीन. आणि इथं आपलं उसावालं शेत होतं ना समोर गवताच्या अलीकडचं, तर तिथं पण पेरलं आहे. तिथं काय पेरलं आहे मला माहीत नाही, कारण भैया पेरायला होता ना, तर मी इकडं आवथानत होतो तेव्हा पेरून घेतलं भैयाने. त्याच्यामुळं काय पेरलं मी काय सांगू शकत नाही इथं उसाच्या शेतात. तर जस्ट आता 2च राहणार आहे कमी आपले. जिथं मी आवथानतोय ना आता सध्याला, हे मोसंब्याचं शेत आणि आपलं हौदावालं शेत, हे 2च शेत आहेत. आता बाकी सगळे झालेत. आणि आता आगुटीचे पण कामं झालेत सगळे. तर तिथं आपल्याला कोबी लावायचं. कोबीचं रोप आहे ना, आपण अद्रकीच्या शेतात कोबीचं रोप टाकले. कोबीचं रोप मोठं झालं मग हौदावाल्या शेतात लावायचं. आणि इथं पप्पा म्हणत होते मेथी टाकायची. त्याच्यामुळे आता पेरणी सगळी झाली आपली. पेरणी झाली म्हणजे आपल्या आगुटीचे कामं झालेत सगळे. बैल मस्त चरतायत. कवळा चारा आहे, ह्याने पत्तळ लागते बैलांना. या चाऱ्यात फक्त पाणीच असते, पोट पण भरत नाही आणि पातळ संडास करतात बैल. पण खायची फार इच्छा आहे त्यांची, त्याच्यामुळे मग चरून द्यायची. आणि इथं हिरवं खाल्लं ना, मग घरी असेल तर खातात कुट्टी. आता ना हा कवळा चारा आहे. आणखीन 15-20 दिवसांनी जो निबार चारा होईल ना, तर तो फार मानवतो बैलांना. म्हणजे सगळ्याच जनावरांना. तर तेव्हा तब्येती चांगल्या होत्यात जनावरांच्या तो चारा खाल्ल्यावर. पाण्यावर आणले. आता दोघं पण फुल पाणी पिणार आहेत. आणि आज काही जास्त वेळ मी विश्वास दिला नाही. मध्ये जे झुपले ना ते डायरेक्ट शेवटला सोडले, विश्वास दिला नाही मध्ये. पाणी पिलेत, परत चारायला आणलेत पाणी पाजून.
पाणी पण भरपूर पिले. त्यांच्या उभा राहून अवधानले ना धापा भरल्या होत्या, त्याच्यामुळे मी लगेच सोडले कीच पाण्यावर नाही नेले. तर थोडंसं इकडं खाऊन द्यावं मोकळं, मग धापा जिरल्यावर पाण्यावर नेता येईल. आता बराच वेळ झाला बैल चरत आहेत. बैल मोसंब्याच्या ऊसाच्या शेताच्या मधल्या बांधाला चरत होते. आणि बैलांना वेगवेगळं केलं होतं, म्हणजे चिमण्या तिकडे सेपरेट चरतो आणि सर्जा इकडे सेपरेट चरतो. कारण की मला पाणी प्यायला घरी जायचं होतं, त्याच्यामुळे घरी जायचं होतं. मग एक कासऱ्याला असले ना तर सर्जा मारतो चिमण्याला, त्याच्यामुळे मी सेपरेट केले होते. तर मी घरी पाणी पिऊन आलो तरी बैल इथे चरत होते. तर आता वाजले 6 आणि आता व्हायला पाहिजे म्हणजे संध्याकाळपर्यंत आज पाळीचं, त्याच्यामुळे झुपतो आता बैल अवताला. आणि खाल्लं पण त्यांनी चांगलं पोटभर. मग आता 6 वाजले, ते 6:45 होईल का अर्ध्या पाऊण तासात पाळी घालायचं. कारण अवथानाचं थोडंसंच राहिले, पण 8 तास घ्यायचं या साईडचं. पलीकडच्या साईडचं घेतलं आहे मी ऑलरेडी, आता या साईडचं घ्यायचं. तर आता बैलांना झोपतो मी. आणि खायला पण चांगलं खाल्लं आहे त्यांनी, आणि आणखीन चांगलं खात आहेत, मस्ती नाहीत करत. कारण बऱ्याच दिवसातून असे मोकळे चरायला जास्त वेळ सोडलेत. चला आता बांधून ह्यांना अवताला घेतो. सर्जा चल रे. आता आऊत झोपले. बैलांच्या साईड चेंज केल्यात. चिमण्या अगोदर राईट साईडला होता, आता लेफ्ट साईडला घेतला आहे. आणि त्यांचे तोंड पण लॉक केलेत. पोटभर खाल्लं तरी चांगला चारा दिसला की तोंड खाली करतातच, त्याच्यामुळे तोंड पण लॉक केलेत. आणि आता अवथानून घेतो. इथलं आडवा अवथानात झाले आणि 8 तास पण घेतलेत. आता आऊत सोडून देतो. बैलांना आता चारणार नाही, बैलांनी खाल्लेले पण आता कामाला पण चालले, थोडेसे पाणी पितील आणि मग जागेवर बांधतो. वेळ आहे तसं आणखीन, पण आता नाही चारत. बस बैलांना गोठ्यात बांधून ह्यांना आणले आता इकडं पाण्यावर. आणि पाणी पी ना येडे, पी अगं पाणी पी. नका तर बस इथंच थांब, इथंच तिथंच थांब ना, इथंच तिला तर पिऊ दी. चला त्यांना घेऊन जातो घरी. आणि मला हातात धरून न्यावं लागेल. चल ते शुभश्रीला आणले पाण्यावर एकटीलाच. तिची पार्टनर नाही ना आता आपल्याकडं, तर एकटीच आणावं लागते. तिघं आणली ना तर तिघं आता कंट्रोल होत नाहीत. आजूबाजूला गवत आलं ना थोडंसं, तर गवत खायला ओढ घेतात. ही बगीर आणली आईनी एकटीच. ती बगीर एकटी आणली, मी शुभश्री एकटी आणली. पप्पा तिकडं स्टॅलिनला घेऊन येतात एकदम दमानी. पूर्ण उन्हाळा गेला, पावसाळा लागला, मात्र शुभश्रीने मात्र तब्येत मेंटेन ठेवली बरं का त्याची. म्हणजे जास्त खराब झाली नाही, तब्येत तिने मेंटेन ठेवली. बाकीच्या कसं गाया खराब झाल्या ना, तर शुभश्री खराब झाली पण थोडी, एवढी जास्त नाही. सगळ्यात कमी खराब शुभश्री राहिली. गंगा तर लय खराब झाली आणि ह्या कारवडी पण खराब झाल्या, पण शुभश्री मेंटेन राहिली जर. कारण तिची तब्येत लय स्ट्रॉंग होती पावसाळ्यात, हिवाळ्यात पावसाळ्यात.